महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। मानसिंग बँकेस 8 कोटी 39 लाख नफा। चेअरमन सुधीर जाधव। स्थानिक पातळीवर विश्वासार्हता आणि प्रगतीचे प्रतीक ठरलेली मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड दुधोंडीने 31 मार्च 2026 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत बँकिंग क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। सातत्यपूर्ण नियोजन, पारदर्शक कारभार आणि ग्राहकाभिमुख सेवा यामुळे बँकेने आर्थिकदृष्ट्या भक्कम प्रगती साधली असून यंदा बँकेला तब्बल 8 कोटी 39 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे। ही माहिती बँकेचे संस्थापक जे.के. जाधव यांनी दिली आहे। बँकेच्या वाढत्या विश्वासार्हतेचा प्रत्यय तिच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसून येतो। सध्या बँकेकडे 6132 सभासद असून एकूण ठेवी 233 कोटी 59 लाख रुपयांवर पोहोचले आहेत। त्याचबरोबर 203 कोटी 42 लाख रुपयांच्या कर्ज वाटप करण्यात आलं असून बँकेचा एकूण व्यवसाय तब्बल 437 कोटी 1 लाख रुपयांपर्यंत गेला आहे। 65 कोटी 75 लाख रुपयांची गुंतवणूक, 13.14% CRAR आणि केवळ 4.46% इतकी नियंत्रित थकबाकी ही बँकेच्या सक्षम व्यवस्थापनाची साक्ष देणारी आहे। बँकेचे भागभांडवल 5 कोटी 4 लाख रुपये असून राखीव व इतर निधी 39 कोटी 32 लाख रुपयांपर्यंत वाढला आहे। या भक्कम आर्थिक पायाभरणीमुळे बँक भविष्यातील विस्तारासाठी सज्ज असल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे। सेवेच्या दृष्टीनेही बँकेने मोठी झेप घेतली आहे। दुधोंडी, सांगली, पलूस, विटा आणि कराड या प्रमुख ठिकाणी बँकेच्या एकूण 5 शाखा कार्यरत असून मुख्य कार्यालयासह 4 शाखा स्वतःच्या प्रशस्त इमारतीत सुरू आहेत। ग्रामीण व शहरी भागातील ग्राहकांना दर्जेदार आणि जलद सेवा देण्यावर बँकेचा भर आहे। आधुनिक बँकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात ही बँक आघाडीवर आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची वीज बिल भरणा सेवा, पॅन कार्ड सुविधा, आधार पेमेंट प्रणालीद्वारे शासकीय अनुदान जमा होण्याची सुविधा यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे। याशिवाय मोफत SMS सेवा, RTGS आणि NEFT द्वारे त्वरित निधी हस्तांतर या सुविधा बँकेने प्रभावीपणे सुरू केल्या आहेत। डिजिटल बँकिंगच्या युगात ग्राहकांच्या सोयीसाठी कोर बँकिंग प्रणाली लागू करण्यात आली आहे। मुख्य शाखा दुधोंडी येथे ATM, कॅश डिपॉझिट मशीन आणि पासबुक प्रिंटिंग मशीनची सुविधा उपलब्ध असून रुपे डेबिट कार्डद्वारे देशभरातील 2.5 लाखाहून अधिक ATM मधून पैसे काढण्याची सुविधा ग्राहकांना मिळत आहे। तसेच मोबाईल बँकिंग आणि UPI सेवांमुळे ग्राहकांना घर बसल्या सहज आणि सुरक्षित व्यवहार करता येत आहे। ग्राहकांचा वाढता विश्वास, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि सक्षम नेतृत्व यामुळे मानसिंग कोऑपरेटिव्ह बँक भविष्यात आणखी मोठी झेप घेण्यास सज्ज असल्याचं दिसून येत आहे। ग्रामीण भागाच्या आर्थिक उन्नतीत बँकेचे योगदान लक्षणीय ठरत असून येत्या काळात बँक आणखी नवे विक्रम प्रस्थापित करेल असा विश्वास व्यक्त होत आहे। ही माहिती बँकेचे चेअरमन सुधीर जाधव आणि व्हाईस चेअरमन दौलतराव लोखंडे यांनी दिली। यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये मीनाक्षी देवी, जे.के. बापू जाधव क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतिकुमार जाधव, व्हाईस चेअरमन शीतल सावळवाडे, संचालक हनुमंत कारंडे, हनीफ मुजावर, अमृत नलवडे, सुभाष शितोळे, अनिल शेवाळे, महादेव रानमाळे, ॲडव्होकेट सचिन पाटील, अजित सूर्यवंशी, आप्पासो चव्हाण, सरोजनी पाटील, कुबेर पाटील, गोगावचे रतन पाटील, माजी संचालक विश्वास जाधव, जनरल मॅनेजर संभाजी जाधव, मॅनेजर हनुमंत महाडिक, वसुली अधिकारी विकास कदम, संताजी जाधव, शाखा अधिकारी प्रकाश अरबुने, बाबासो जाधव, गणेश जाधव, अभिजित कत्ते, मधुकर धनवडे, IT विभागाचे अमजद मुजावर व बँकेचे कर्मचारी वर्ग व हितचिंतक मान्यवर उपस्थित होते। लोकनेते जे.के. बापू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेचा आज 31 मार्च 2026चा वार्षिक अहवाल सादर करीत आहोत। आज आपल्या बँकेला एकूण 8 कोटी 39 लाख एवढा नफा मिळवलेला आहे। बँकेच्या एकूण ठेवी 233 कोटी असल्याने कर्ज वाटप 203 कोटीच्या आसपास झालेलं आहे। आपल्या बँकेचा
नेट NPA 0% असल्याने कर्ज वसुली आपली 100% झालेली आहे असं म्हणलं तर वागू ठरणार नाही. आणि आपण जे.के. बापू जाधव यांच्या नेतृत्वाखाली मानसिंग कोऑपरेटिव्ह बँकेच्या सर्व शाखा सुरळीतपणे आपण चालू ठेवलेल्या आहेत. आपल्या प्रधान कार्यालयासहित बँकेच्या 4ही शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत. बँकेनं बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानानुसार आधुनिक काळानुसार बँकेनं गुगल पे, फोनपे किंवा व्हॉट्सॲप पेमेंट असेल, आपण घर बसल्या बँकेचं पेमेंट करू शकतो. अशा पद्धतीनं आपण ग्राहक असतील किंवा बँकेचे सर्व ठेवीदार हितचिंतक असतील त्यांना आपण सोयीसुविधा देण्याचं काम केलेलं आहे. बँकेवर सर्व सभासद असतील किंवा खातेदार ठेवीदार यांनी जो विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासास पात्र राहून आम्ही सर्व संचालक मंडळ काम करीत आहे. यामध्ये बँकेचं सभासद असतील, कर्जदार असतील किंवा बँकेचे कर्मचारी असतील, ह्या प्रगतीमध्ये या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. अशा पद्धतीनं बँक आपली सुरळीत चाललेली आहे. धन्यवाद.